5 किंवा 6 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता। झेडपी, पंचायत समित्या, महापालिकांच्या तारखा जाहीर होणार। पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता। ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बडवण्याची भाषा। दुबार मतदारांना फोडून काढा, मग पोलिसांना द्या। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंचा इशारा। दुबार मतदार याद्यांचा गठ्ठाच दाखवला। मतचोरांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा। काही दिवसांमध्ये पुरावे घेऊन न्यायालयामध्ये जाणार। उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाविरोधात हल्लाबोल। निवडणूक व्यवस्थेमध्ये सत्तेचा गैरवापर, संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ। राजकीय मतभेद विसरून आपल्याला एक व्हावं लागेल, शरद पवारांचं भाष्य। माझ्या नावाने खोटा व्हेरिफिकेशनचा अर्ज, बनावट नंबरवरून ओटीपी मिळवला। माझ्याच कुटुंबियांची नावं बाद करण्याचा डाव, ठाकरेंचा आरोप। मी आणि राज एकत्र आलोय ते महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी। तुम्ही साथ द्या। सत्याच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरेंकडून मनसेसोबतच्या युतीची घोषणा। काहींना व्हिडिओ लावण्याची खूप खास। येत्या काळामध्ये ठाकरे बंधूंच्या एकमेकांविरोधातील व्हिडिओंची मालिकाच बाहेर काढू। भाजपच्या अमित साटम यांचा पलटवार, तर राज ठाकरेंना मिमिक्री आर्टिस्ट म्हणत डिवचलं। मुख्यमंत्र्यांनी मतचोरी झाल्याचं मान्य केलंय। आमचा पर्दाफाश करूनच दाखवा, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान। जनता स्टँड अप कॉमेडी सोबत नाही तर स्टँड घेणाऱ्यांसोबत। मुका आंदोलनातून चित्रा वाघ यांची टीका, तर मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधात। भाजपनं मुका आंदोलनच करावं, बडबड करू नये, शर्मिला ठाकरेंचा खोचक टोला। विरोधकांनी काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल। परवानगीशिवाय मोर्चासह बेकायदेशीर जमाव जमवल्याचा ठपका। आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद।